दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. करंजे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर योगेश ज्योती रामदास कदम, राज्यमंत्री महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. सदर शिबिराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांच्या प्रलंबित महसुली व इतर प्रशासकीय प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे होते. शिबिरामध्ये महसूल, पंचायत समिती, कृषी, भूमी अभिलेख, पुरवठा, सामाजिक न्याय, आरोग्य, बचत गट, महिला व बालविकास, वन विभाग, आधार कार्ड, सेतू सुविधा आदी विविध विभागांनी सहभाग नोंदवून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिली. या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत एकूण 575 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये लक्ष्मी मुक्ती योजना, तुकडेबंदी नेमाकुल, पोट खराब जमीन वर्गवारी, वारस नोंद, कालबाह्य शेरे कमी करणे, जातीचे दाखले, सामाजिक योजना लाभ तसेच पुरवठा विषयक प्रकरणे यांचा समावेश होता. याशिवाय बचत गटांना 14 लाख रुपयांचं कर्ज वाटप, कृषी विभागामार्फत अवजारांचे वितरण, पंचायत समितीमार्फत पूर्ण झालेल्या घरकुलांचे चावी प्रदान तसेच वन विभागामार्फत वन्यजीव नुकसान भरपाईचे अनुदान वितरित करण्यात आलं. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, महाविस्तार, कृषी यांत्रिकीकरण योजना, नैसर्गिक शेती व फलोत्पादन विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच आरोग्य तपासणी, आधार कार्ड नोंदणी, रोजगार हमी योजना व बचत गटांशी संबंधित सेवा देण्यात आल्या. या सर्व सुविधांचा 2000 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सई शिंदे, उपसभापती सुहास शिंदे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग खोत तसेच राजाभाऊ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी विटा, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, धनराज राठोड, पंकज पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचं महत्त्व अधोरेखित केलं. प्रशासनाने नागरिकाभिमुख कार्यपद्धती अवलंबून तात्काळ सेवा देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून घेतला. या उपक्रमामुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून अशा शिबिरामुळे शासन सेवा खऱ्या अर्थाने जनतेच्या दारी पोहोचत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.